नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत प्रिपरेशन मेथड. आजच्या प्रिपरेशन मेथडचं नाव आहे रोसेनमंड रिडक्शन रिॲक्शन. रोसेनमंड रिडक्शन रिॲक्शन. आज आपण ज्या रिॲक्शन बद्दलची माहिती घेत आहोत त्या रिॲक्शनचं नाव आहे रोसेनमंड रिडक्शन रिॲक्शन. बोलो रोसेनमंड रिडक्शन महाराज की जय. बोलो रोसेनमंड रिडक्शन महाराज की जय. बोलो रोसेनमंड रिडक्शन महाराज की जय. स्पेशल रिॲक्शन आहे आपली, खास वैशिष्ट्यपूर्ण रिॲक्शन रोसेनमंड रिडक्शन. आज आपण सुरुवात करतोय रोसेनमंड रिडक्शन. ठीक आहे. आता रोसेनमंड रिडक्शन मध्ये होतंय काय, कळालं का? हे आपल्याला बघावं लागणार आहे बाबांनो. रोसेनमंड रिडक्शन मध्ये काय होतं हे पहा. हो का, आपण काय घेणार आहोत? असिल क्लोराईड. बघा, असिल क्लोराईड म्हणा किंवा ऍसिड क्लोराईड म्हणा. ऍसिड क्लोराईड पासून आपल्याला अल्डिहाइड मिळवायचं आहे. या मेथडनं कीटोन तयार होत नाही, हे बी लक्षात घ्या. या मेथडच्या साह्यानं फक्त आणि फक्त अल्डिहाइड तयार होतं, हे नीट ध्यानात ठेवा. काय घेतलं? ऍसिड क्लोराईड. त्याची अभिक्रिया आपण करूयात. ह्याचं करूयात रिडक्शन. H2 म्हणजे रिडक्शन. आणि रिडक्शन करण्यासाठी वापरायचं आहे पॅलाडियम पॉइझन्ड विथ द BSO4. पॅलाडियम. नुसतं पॅलाडियम घ्यायचं नाही, असा पॅलाडियम घ्या ज्याचं आपण पॉइझनिंग केलंय. पॉइझनड असा शब्दप्रयोग पुस्तकात केलाय. पॅलाडियम पॉइझनड विथ द बेरियम सल्फेट. अशा प्रकारचा पॅलाडियम घ्या, रिडक्शन होईल आणि तुमच्या ऍसिड क्लोराईड पासून तयार होईल अल्डिहाइड. संपलं. हे हायलाईट आहे, आपल्या रिॲक्शनचं हायलाईट आहे. अरे बाबांनो, या अभिक्रियेमध्ये काय होतं? या अभिक्रियेमधलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य, या तुमच्या रोसेनमंड रिडक्शन रिॲक्शनमध्ये ऍसिड क्लोराईड म्हणा किंवा ऍसिड क्लोराईड म्हणा, याचं रिडक्शन आपण करतो आणि त्याच्यापासून आपण तयार करतो अल्डिहाइड. रोसेनमंड रिडक्शनमध्ये PD आणि BaSO4 याच्या साह्यानं ऍसिड क्लोराईडचं रिडक्शन करून अल्डिहाइड तयार केलं जातं. हे नीट लक्षात घ्या. पहिल्यांदा रिॲक्शन कशी होते, काय होते, बाकीच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी व्यवस्थितपणे लक्षात घेऊयात. चला, आता काय केलं बघा. व्हेन ऍसिड क्लोराईड इज रिड्युस्ड बाय PD and BaSO4 then it gives aldehyde. This reaction is called as Rosenmund reduction reaction. When acid chloride is reduced by palladium and BaSO4 then it gives aldehyde. This reaction is called as Rosenmund reduction reaction. ठीक आहे. आता या संपूर्ण अभिक्रियेमध्ये काय होतं आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. नीट ऐका बरं का. बघा, R C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O Cl. हा कोण आहे? ऍसिड क्लोराईड किंवा ऍसिड क्लोराईड म्हणा, ऍसिड क्लोराईड. ठीक आहे. ह्याचा आपण काय करूयात? रिडक्शन म्हणजे H2 घेतला आपण. हायड्रोजनेशन करा. ॲडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे हायड्रोजनेशन करा. कळलं का? रिडक्शन आपण करतोय आणि रिडक्शन करण्यासाठी आपण काय वापरतोय ते लय महत्वाचं आहे. PD आणि BaSO4. PD आणि BaSO4. पॅलाडियम विच इज अ पॉइझनड विथ बेरियम सल्फेट. त्याचा वापर करणं महत्वाचं आहे. याचा वापर जर नाही केला तर काय होतंय? नुसतं पॅलाडियम वापरला तर काय होते पुढे बघू आपण. समजतंय का वाक्य? मग तुम्ही काय घेतलं? ऍसिड क्लोराईड. त्याचा आपण करू रिडक्शन. रिडक्शन म्हणजे हायड्रोजन मिसळणे. हो का? ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड एज रिडक्शन. ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड एज रिडक्शन. आम्हाला माहीत आहे हायड्रोजन मिसळलं. रिडक्शन करण्यासाठी वापरला कॅटालिस्ट. कोणता? पॅलाडियम पॉइझनड विथ बेरियम सल्फेट. मग का बरं करायचं पॉइझनड? त्याचं बी कारण सांगतो पुढे. ओके. आता मिसळा हायड्रोजन. लक्षात घ्या, C आणि Cl मधला बॉन्ड तुटतो. खेचॅक. बॉन्ड कुठला तुटतो? लय महत्वाचं आहे. C आणि Cl मधलाच बॉन्ड तोडा. ऍसिड क्लोराईड घेतलाय आपण. CCl मधला बॉन्ड तुटतोय आणि मग हे हायड्रोजन द्या. एक याला द्या, एक याला द्या. संपलं. 2 हायड्रोजन. हे बघा, एक इथं द्या आणि एक इथं द्या. संपलं. हायड्रोजन कुठे ऍड करा? हो का? एक इकडच्या बाजूला द्या, एक इकडच्या बाजूला द्या. आता इकडच्या बाजूला एक ऍड होईल म्हणजे कसं होईल बघा. R C डबल बॉन्ड OH.
आर सी डबल बॉन्ड ओ एच, या ठिकाणी एच येईल आणि दुसरा एच कुठं आला हिथं एच आणि सी एल म्हणजे प्लस एच सी एल. बघा अशा प्रकारची अभिक्रिया. या ठिकाणी तुम्ही काय घेतलं ॲसिड क्लोराईड, या ॲसिड क्लोराईडचं तुम्ही काय करताय रिडक्शन म्हणून घेतलं H2, कारण रिडक्शन म्हणजे काय ॲडिशन ऑफ हायड्रोजन, हायड्रोजन मिसळणे. रिडक्शन करण्यासाठी काय वापरलं केटालिस्ट, कोणता पॅलाडियम पॉइझन्ड विथ बेरियम सल्फेट. आणि मग आता काय झालं CCl मधला बॉन्ड तुटला ठेचाय. हा आणि मग हे दोन हायड्रोजन आपण ऍड केले, एक याला द्या एक याला, एक द्या इकडं एक द्या इकडं. हा आर सी डबल बॉन्ड ओ सी एल, एक कार्बनला दिला आपण. हा मग एच आला तिथं आणि इथं इथे एक द्या सी एल एक एच एच आणि सी एल एच सी एल. आणि मग अशा प्रकारे या ठिकाणी हा तुमचा कोण आहे ॲसिड क्लोराईड किंवा ॲसिड क्लोराईड आणि काय तयार झाला अल्डिहाइड. अशा प्रकारे रोसेनमंड रिडक्शनमध्ये तयार होणारा प्रोडक्ट अल्डिहाइड कसा तयार झाला तुमच्यासमोर सांगितला. आता उदाहरणं घेऊ आपण लगेच. बघा सर्वांना कळतंय का? बघा अतिशय सोप्या रिॲक्शन्स आहेत. आता एक उदाहरण घेऊ आपण. बघा CH3 सी डबल बॉन्ड ओ सी एल प्लस काय करायचं आहे रिडक्शन हायड्रोजनेशन, ॲडिशन ऑफ हायड्रोजन केली आपण. हां त्याच्यासाठी वापरा केटलिस्ट कोणता PD पॅलाडियम पॉइझन विथ बेरियम सल्फेट. झालं. आता तुम्हाला माहित आहे आपण रिडक्शन करतोय म्हणजे हायड्रोजन मिसळणार आहोत, पण हायड्रोजन कुठे मिसळायचं हे लक्षात घ्या तुम्ही. आता बॉन्ड तुटतो, सी आणि सीएल मधला बॉन्ड तुटणार खेचॅक, सी आणि सीएल मधला बॉन्ड तुटणार खेचॅक. दोन हायड्रोजन पैकी एक सी ला द्या आणि एक सीएल ला द्या, एक सी ला द्या आणि एक सीएल ला द्या. हो का, एक आला इकडं आणि एक आला इकडं, संपलं. आला प्रोडक्ट CH3 ला CH3, सी डबल बॉन्ड ओ ला सी डबल बॉन्ड ओ आणि इथं एच. म्हणजे कसं हो का असं CH3 सी डबल बॉन्ड ओ इथं एक एच आला. आता हा CL ह्याला एक एच द्या, एच आणि CL काय होईल HCl. हो का, अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया आपल्या समोर आहे आणि ह्याचं नाव आहे काय ॲसिटिल क्लोराईड, कॉमन नाव ॲसिटिल क्लोराईड. आणि ह्याचं नाव आहे काय असिटाल्डिहाइड. कशिटाल्डिहाइड आशिटाल्डिहाइड. हो का आशिटाल्डिहाइड. संपलं. आला प्रोडक्ट ॲसिटिल क्लोराईड पासून ॲसिटाल्डिहाइड. आणि ह्याचं IUPAC नाव पाहिजे असेल तर इथॅनॉइल क्लोराईड. काय इथॅनॉइल क्लोराईड हे याचं IUPAC नाव. लिहू वाटल्यास कंसात. हो का इथॅनॉइल क्लोराईड हे तो उगं माहीत राहावं आपल्याला आणि त्याचं इथॅनॉल आहे, ते कसं लिहावाची गरज नाही. अशा प्रकारची ही पहिली अभिक्रिया आहे. प्रत्येक उदाहरण तुम्ही समजून घ्या म्हणजे प्रत्येकाचा अर्थ तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. तर हे अशा प्रकारचं उदाहरण. आता अजून एक उदाहरण घेऊन घेतो मी लगेच. हो का बघा CH3 सी डबल बॉन्ड ओ सॉरी बघा पुन्हा एकदा लिहितो CH3 CH2 सी डबल बॉन्ड ओ CL प्लस हायड्रोजनेशन ॲडिशन ऑफ हायड्रोजन. रिडक्शन करण्यासाठी काय वापरा पॅलाडियम पॉइझन विथ BaSO4 बेरियम सल्फेट. काय होतं CCl मधला बॉन्ड तुटतो, CCl मधला बॉन्ड तुटतो खेचॅक, CCl मधला बॉन्ड तुटतो खेचॅक. आता हे दोन हायड्रोजन कोणाला द्यायचे, एक द्या सी ला एक द्या CL ला. हो का एक आला इकडं एक आला इकडं, एक या कार्बनला जोडायचा एक CL ला जोडायचा. मग CH3 CH2 सी डबल बॉन्ड ओ एच आणि मग एच आणि CL लिहा. हो का अतिशय सोपी रिॲक्शन आहे हो. CH3 CH2 सी डबल बॉन्ड ओ CL प्लस HCl. संपलं. आता ह्याचं नाव काय प्रोपिओनिल क्लोराईड. काय नाव आहे प्रोपिओनिल क्लोराईड. आणि ह्याचं नाव अरे सॉरी इथे एच पाहिजे. हो बाबा इथे एच पाहिजे. ह्याचं नाव आहे प्रोपिओनाल्डिहाइड. आणि ह्याचं IUPAC नाव हां लिहू का प्रोपिओनाइल क्लोराईड. कळलं का ठीक आहे जमलं झालं. अशा प्रकारचे दोन उदाहरणं आहेत. नीट लक्षात घ्या व्यवस्थित. नाव बिग दिसते का बघा सर्वांना. अतिशय सोपा भाग आहे, फक्त व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचा आहे. असे हे दोन उदाहरणं आहेत, दोन्हीही उदाहरणं आपण व्यवस्थित समजून घ्यायची आहे. संपलं. येऊन घ्या व्यवस्थित पद्धतशीर. असे दोन उदाहरणं या ठिकाणी आपण पूर्ण केले. आता आणखी काही उदाहरणं या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे आणि एक एक उदाहरण समजून घेऊयात आपण. ठीक आहे. आता बघा अजून एक उदाहरण बरं का. प्रत्येक उदाहरण नीट लक्षात घ्यायचं आहे. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये काय होतं हे आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक एक्झाम्पल आपल्या सर्वांच्या
व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे. आता बघा एक्झाम्पल काय घेतलं बघा आपण. हे बेंझिन रिंग आहे आणि बेंझिन रिंगला C++OCl, ह्याचं नाव आहे बेन्झॉइल क्लोराईड. काय नाव ह्याचं? बेन्झॉइल क्लोराईड. ठीक आहे. ह्याचं आपण करू रिडक्शन म्हणजे हायड्रोजनेशन H2 घेतलं. आणि तुम्हाला माहित पाहिजे बाबांनो, ह्या बेन्झॉइल क्लोराईडचे रिडक्शन करण्यासाठी काय घ्यायचं? पॅलाडियम पॉइझन विथ BaSO4 बेरियम सल्फेट. मग आता तुम्हाला माहित आहे CCl बॉन्ड तुटणार, खेचॅन CCl मधला बॉन्ड तुटणार, तुटणार खिच्यात. आणि या 2 हायड्रोजन पैकी एक हायड्रोजन कार्बनला द्या, एक हायड्रोजन Cl ला द्या. हो का एक ह्याला द्या इकडं आणि एक द्या इकडं. संपलं. मग कसं येईल? बेंझिन रिंग C++OH आणि HCl. हो का बेन्झाल्डिहाइड तयार झाला. काय तयार झालं? बेन्झाल्डिहाइड C++OH प्लस HCl. आणि हा जो तुमचा प्रोडक्ट आहे याचं नाव आहे बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड. संपलं. आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे की बेरियम सल्फेटचा वापर का बरं करायचं? बेरियम सल्फेटचा वापर केल्यामुळं रिॲक्शन एका स्टेपमध्ये थांबते. तुम्ही जर नुसता पॅलाडियम घेतला, बेरियम सल्फेट घेतला नाही तर लक्षात घ्या आपली रिॲक्शन एका स्टेपमध्ये थांबत नाही. अल्डिहाइडचं पुन्हा रिडक्शन होतं आणि अल्कोहोल तयार होतं. हे BaSO4चं काम आहे. BaSO4 मुळं आपली रिॲक्शन एका स्टेपमध्ये थांबते. ॲसिड क्लोराईडपासून आपल्याला अल्डिहाइड मिळतो. अल्डिहाइडच्या पुढची अभिक्रिया होत नाही. रिॲक्शनला थांबवण्याचं काम कोण करतं? अरे बाबा बेरियम सल्फेट करतो. परंतु आपण जर नुसतं पॅलाडियम घेतला, रिॲक्शन एका स्टेपमध्ये थांबत नाही भाऊ. ॲसिड क्लोराईड आहे, ॲसिड क्लोराईड त्याचं अल्डिहाइड होईल आणि अल्डिहाइडचं पुन्हा का होईल? अल्कोहोल होईल. अल्डिहाइडपासून अल्कोहोल. कसं होतं हे करून दाखवतो. पुस्तकात दिले एक प्रश्न असा, काय होईल म्हण, करून दाखवतो काय होईल. बेन्झॉइल क्लोराईड जर घेतलं आणि त्याच्या ठिकाणी जर BaSO4 घेतलं नाही, नुसतं पॅलाडियम घेतलं तर रिॲक्शन 2 स्टेप होते. 2 स्टेप रिॲक्शन भाऊ नाही, 2 स्टेप रिॲक्शन. आता कशी होतं करून दाखवतो. बघा दिसते का? बघा पहिल्यांदा फळ्यावर सगळ्यांना. हो का हा तुमचा कोण आहे? बेन्झॉइल क्लोराईड C++OCl. हा तुमचा बेन्झॉइल क्लोराईड. ह्याचं आपण काय केलं? रिडक्शन. लिहू कसं होईल? H2 आणि नुसतं PD. BaSO4 घेतलं नाही. जर BaSO4 घेतलं नाही तर काय होतं ते सांगण्यासाठी ही रिॲक्शन करतोय. रिॲक्शन एका स्टेपमध्ये थांबत नाही. रिॲक्शन सलग होते, 2 स्टेपमध्ये होते. अल्डिहाइड तयार होण्याच्या ऐवजी अल्कोहोल तयार होतो. मग ही रिॲक्शन आहे. रिॲक्शन मधला प्रोडक्ट आहे तो. कसे होते? हो का तुमच्या समोर आहे. आता बघा पहिली स्टेप माहिती आपल्याला. CCl बॉन्ड तुटणार, खेचॅक. आता 2 हायड्रोजन हो का एक इकडं द्या कार्बनला आणि एक ह्या Cl ला द्या. म्हणजे कसं येईल का? आपली पहिली स्टेप ठरलेली आहे. त्याच्यामध्ये वेगळं काय सांगायची गरज नाही. म्हणजे C++OH इथं लिहू का? -HCl इथंच लिहितो. आता समजा तुम्ही नुसतं पॅराडाइम घेतलं तर बेन्झाल्डिहाइडला रिॲक्शन थांबणार नाही. रिॲक्शन पुन्हा सलग होईल. कसं होईल? हो का हे पुन्हा 2 हायड्रोजन इथं ॲड होतील पॅराडाइम घेतल्यानंतर. कळलं का? नुसतं पॅराडियम घेतला तर रिॲक्शन बेन्झाल्डिहाइडला थांबणार नाही. हा कोण आहे तुमचा? बेन्झाल्डिहाइड. परंतु बेन्झाल्डिहाइड तयार झाल्यावर रिॲक्शन थांबत नाही. बेन्झाल्डिहाइडचं पुन्हा रिडक्शन होतं आणि या ठिकाणी होणारी ॲडिशन अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड होते. या ठिकाणी सुद्धा हायड्रोजन ॲड होतात, परंतु या ठिकाणची होणारी ॲडिशन कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस होते. आणि मग एक ओला द्या आणि एक ह्या सीला द्या. हो का एक ओला आणि एक सीला. बघा प्रोडक्ट का आला. आणि मग शेवटी आपला प्रोडक्ट हो का असा येतो. झालं 5J एक तयार झालं. एक C डबलचं सिंगल होतंय. O आणि H OH, Hला H आणि Hला H. हो का बेन्झिल अल्कोहोल तयार झालं. तयार होणारा प्रोडक्ट बदलला. तयार होणारा प्रोडक्ट कुठला आला? तयार होणारा प्रोडक्ट बेन्झिल अल्कोहोल आला. संपलं. इथे काय आलं आपलं? बेन्झिल अल्कोहोल. हो का हे बेन्झिन रिंग आहे, हे C आहे, इथं OH आला, हा OH, इथला H आणि एक H इथं. हो का अशा प्रकारे हा प्रोडक्ट आला बेन्झिल अल्कोहोल. इन दिस वे वी गेट द बेन्झिल अल्कोहोल. संपलं. हे कोण आहे? बेन्झॉइल क्लोराईड. म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे बाबांनो,
की बेन्झाईल क्लोराईडची अभिक्रिया आपण नुसतं पॅराडियम सोबत घेतली, बेरियम सल्फेट जर नाही घेतलं तर रिॲक्शन एका स्टेपमध्ये थांबत नाही, रिॲक्शन 2 स्टेपमध्ये होते आणि अल्डिहाइड तयार व्हायच्या ऐवजी अल्कोहोल तयार होतं. हे एक महत्त्वाचं वाक्य आपण लक्षात घ्यायचं. पुस्तकात दिले, थोडं त्या चौकोनात लिहून दिले, ते आपण करून दाखवलं तुम्हाला कळावं म्हणून. ठीक आहे, आता अजून एक वाक्य सांगतो, ऐका व्यवस्थित. या रिॲक्शनचं वैशिष्ट्य असं आहे की या रिॲक्शनच्या साहाय्यानं फॉर्माल्डिहाइड तयार करता येत नाही. फॉर्माल्डिहाइड तयार करता येत नाही. या मेथडच्या साहाय्यानं फॉर्माल्डिहाइड तयार करता येत नाही. कळालं का? ही आहे रोसेनमॅन रिडक्शन. लक्षात घ्या, रोसेनमॅन रिडक्शनच्या साहाय्याने आपल्याला फॉर्माल्डिहाइड तयार करता येत नाही. का बरं करता येत नाही? कारण आपण जर घेतलं HCOCl फॉर्मिल क्लोराईड, तर हा जो फॉर्मिल क्लोराईड आहे हा स्टेबल नाही. इट इज नॉट ए स्टेबल, इट इज अनस्टेबल ॲट रूम टेम्परेचर. फॉर्मिल क्लोराईड हा अनस्टेबल आहे रूम टेम्परेचरला. इट इज नॉट ए स्टेबल कंपाऊंड. त्याच्यामुळं फॉर्मिल क्लोराईडपासून फॉर्माल्डिहाइड तयार करता येत नाही, कारण हा फॉर्मिल क्लोराईड अनस्टेबल आहे ॲट अ रूम टेम्परेचरला. हे एक महत्त्वाचं वाक्य त्या ठिकाणी आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. तर अशा प्रकारची संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घेतली की ही संपूर्ण रिॲक्शन आपल्या सर्वांच्या लक्षात येते. अशा प्रकारे या ठिकाणी ही संपूर्ण अभिक्रिया जी आपल्यासमोर लिहिलेली आहे त्या रिॲक्शनचं नाव आहे रोसेनमंड रिडक्शन. कोणती रिॲक्शन? रोसेनमंड. रोसेनमंड रिडक्शनमध्ये आपण ॲसिड क्लोराईडचं पॅलाडियम आणि BaSO4च्या साहाय्याने रिडक्शन करतो आणि अल्डिहाइड तयार करतो. परंतु या अभिक्रियेमध्ये आपण जर नुसता पॅराडियम घेतला तर रिॲक्शन 2 स्टेप होते आणि अल्डिहाइडपासून अल्कोहोल तयार होतो. म्हणून या ठिकाणी कधी पण PdBaSO4 घ्यायचं. PdBaSO4 घेतलंच पाहिजे. PdBaSO4 घेतलंच पाहिजे. PdBaSO4 घेतलंच पाहिजे. बस. ओके, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.